सगळे तुम्ही आंदोलन केली, आता उमेदवारी अर्ज भरताय, काय भूमिका? काय ना, सर्वसामान्याची कामं गेले 25 ते 30 वर्ष करत आलोय. स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, गणेश नाईकाची शिवशक्ती संघटना असेल, शिवसेना असेल, त्या सगळ्या संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये काम केलेलं आहे. आणि नेहमीच मी शेतकऱ्याला प्राधान्य देत आलेलो आहे. ऊस दराचा प्रश्न असू द्या, दूध दराचा प्रश्न असू द्या, बेदाणा, कांदा, यावर सुद्धा मी मुंबईमध्ये मोर्चा काढून विधान भवनावर सुद्धा मोर्चा काढला होता. आणि लाईटचे वेळोवेळी प्रत्येक वेळेस लाईटच्या ह्याच्यात मी आंदोलन केले आहेत. आणि अजून सुद्धा माझ्या अंगावर 3 केसेस चालू आहेत. आता त्याचा फायदा होईल का तुम्हाला? मला नक्कीच फायदा होईल किंवा तोटा होईल याचा कधी विचार केलेला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी मी जगत राहणार. शेतकऱ्यांच्या 3000 दरासाठी तुम्ही पदाचा राजीनामा दिला. हो, मी राजीनामा दिलेला आहे. शेतकरी तुम्हाला साथ देतील का? कारण मोठं ऊस पट्ट आहे त्या. मी मगाच सांगितलंय, मी कुठल्याही गोष्टीची तमा बाळगत नाही. जे रस्ता धरलेला त्या रस्त्याने समोर जायचा प्रयत्न करतो. पुढे कोण आहे, किती मोठा आहे याचा विचार केलेला नाही. कारण मी रस्त्यावरचा कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे पुढे कोण आहे त्याचं आव्हानच वाटवू शकत नाही. संघटना आणि कारखानदार, संघटनेचीच लोक जी शेतकरी कारखान्याला सभासद आहेत. कारखाना आणि संघटना बैलगाडीची दोन्ही चाक आहे ती. त्यामुळं कारखानदारीमध्ये आणि संघटनेमध्ये दुजाभाव नाहीच. कारण शेतकऱ्याचीच मुलं तिथं आहेत, सभासद आहेत. ती संस्था सुद्धा टिकली पाहिजे. शेतकऱ्याला 4 पैसे अधिकच मिळलं पाहिजेत, यासाठी नेहमीच माझा प्रयत्न चालू आहे. शेतकरी सगळ्यात चळवळ करणारे लोक देखील अपोजिटला उभे आहेत, तर त्याचा काय फायदा तोटा होईल का? ते माझे बांधव आहेत, मी त्यांना नक्की त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करीन. कारण त्यांनी सांगितलं की ते चळवळीचे नाही, कारखानदारांची चालली आहे. कारखानदार असं काय नाही, त्यांच्यासोबत काय सोय सुद्धा नाही आमचं कारखानदारासोबत. माझ्या शेतकऱ्यासाठी मी कारखानदारासोबत आहे. 4 पैसे अधिकचा दर मिळावा त्यांना, म्हणून मी तिथं कारखान्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ देत नाही. संघटनेच्या माध्यमातून आम्ही तिथं पाठवलेलं आहे, त्याचं प्रतिनिधित्व करत आहे. ज्या दिवशी मला तसं दिसेल त्यावेळेस मी तुम्हाला त्यावेळेसच सांगितलं, मी त्यावेळेस राजीनामा त्यांच्याकडे दिलेला आहे. मी आता सर्वसामान्य शेतकऱ्यासोबतच आहे. सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा परिषद आहे का तुम्हाला? सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा परिषद आहे का तुम्हाला? हो, नक्की आहे, नक्की आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारात जाणार? या मतदारसंघात महत्वाचा प्रश्न नदीच्या कडेचा भाग असल्यामुळं महत्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे. तर रस्त्याचा प्रश्न मी निवडणुकीच्या अगोदरच आमच्या कुटुंबानं सोडवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि माझे काम बघून मला जनता तिथं नक्कीच प्रतिसाद देईल. दुसरा राहिला विजेचा प्रश्न असतील, ॲडिशनल डेपीचा प्रश्न असतील, दुधाचा दराचा प्रश्न. ज्या वेळेस या मतदारसंघात किंवा या तालुक्यात, या जिल्ह्यात शेतकऱ्यावर ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस आम्ही बागल कुटुंब आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना नक्की धावून जाईल. समोर कारखानदाराच्या घरातला उमेदवार आहे, कुठेतरी त्यांचा सुद्धा पंचनामा येत्या काळात केला जाईल. जसं जशी निवडणूक पुढे जाऊ द्या, त्या पद्धतीने पंचनामा केला जाईल. समोर येते. ही कुठे तर कार्यकर्त्याची निवडणूक होती, घराणेशाहीचं वाटतंय. नाही, आम्ही सुद्धा कार्यकर्ताच आहे. पुढला कोण आहे कार्यकर्ता काय मी आगामी येणाऱ्या नंतर निवडणूक डिक्लेअर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन.